पुजारी महंत सुधीरदास सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. महाराज नमस्कार आणि पुढारी न्यूजवर तुमचं खूप खूप स्वागत. जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय. जी, आज आपण बघतोय अयोध्येमध्ये हा जो भव्य दिव्य सोहळा होतोय, धर्मध्वजारोहण आज केलं जात आहे. नेमकं काय या ध्वजाचं महत्व आहे आणि काळाराम मंदिरामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कशा पद्धतीचं वातावरण आहे, कुठले विशेष विधी होणार आहेत? आज अत्यंत भव्य असा सोहळा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे योगी आदित्यनाथ, सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते अयोध्येमध्ये जो हा सोहळा धर्मध्वज त्या ठिकाणी स्थापन केला जातोय, अतिशय आनंदाची, राष्ट्राच्या निर्मितीच्या दृष्टीने, धर्माच्या निर्मितीच्या दृष्टीने आमचं राष्ट्र हे सर्व जगामध्ये सुजलाम सुफलाम होऊन सर्व जगाला आदर्शवत असं राष्ट्र त्या ठिकाणी व्हावं, याकरता मंदिराच्या शिखर प्राता याच्यावरती जे ध्वजपूजन सांगितलेलं आहे. आजच्या ध्वजपूजनाचं वैशिष्ट्य असं आहे की मार्गशीर्ष शुद्ध पंचमी या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांचा विवाह संपन्न झालेला होता. तो वार देखील मंगळवार होता असा उल्लेख आलेला आहे. त्याचप्रमाणे अयोध्येमध्ये अशी मान्यता आहे, हनुमानगडी आमचं जे निर्वाणी आखाड्याचं सर्वोच्च स्थान आहे, जिथे आज पंतप्रधान सर्वात प्रथम दर्शनाला जातील आणि मग ह्या ध्वजपूजनाला जातील. तर अयोध्येमध्ये मंगळवारी हनुमंतरायाचा जन्म झाला असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. प्रभू रामचंद्राचाही जन्म मंगळवारी झाला. सीता माता यांचा विवाह देखील आजच्याच पंचमी तिथीला मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला झालेला आहे. त्यामुळे अभिजित नावाचा जो प्रधान मुहूर्त आज सर्व संत महात्म्यांनी निवडला, अतिशय दिव्य आनंदाचा हा ज्याला आपण एक क्षण म्हणू. आम्ही अयोध्येला राम जन्मभूमीच्या भूमिपूजनालाही उपस्थित होतो, त्याचप्रमाणे प्रतिष्ठेला देखील उपस्थित होतो. आणि आज ही संपूर्ण परिकोटीसह मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर आज हा सुवर्ण ध्वज त्या ठिकाणी उभारलेला आहे. या सुवर्ण दंडावरती हा जो संपूर्ण ध्वज लावलाय, याचं वैशिष्ट्य असं आहे, पीतवस्त्रामध्ये आपण जाणलेला आहात. त्या ठिकाणी कोविदार जो वृक्ष आहे, हा वृक्ष अयोध्येच्या राजचिन्ह, ज्याला अयोध्येचं जे रघुवंशाचं इक्ष्वाकूपासून रघुपर्यंत तर दशरथ महाराजांपर्यंत, प्रभू रामचंद्रांच्याही आधीपर्यंत हा वृक्ष त्यांच्या राजचिन्हावरती त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यामुळे हा कांचनार जातीचा वृक्ष हा अयोध्येच्या त्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आढळतो आणि त्याचे अनेक आयुर्वेदात उपयोग सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचं प्रतिनिधित्व म्हणून अयोध्येने तो वृक्ष राजवृक्ष म्हणून स्वीकारलेला होता. सर्व रघुकुलांनी त्या वृक्षाला आपला राजवृक्ष म्हणून स्वीकारलेलं होतं, म्हणून त्याचं प्रतीक त्या ध्वजावरती आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व जाणत आहात की यांना सूर्यवंशी हे कुल मानलं जातं प्रभू रामचंद्रांचं, म्हणून सूर्याचं प्रतीक आद्य देवता मनु इक्ष्वाकू पासून विवस्वान ज्याला संबोधलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये देखील या ठिकाणी विवस्वान नावाने उल्लेख होऊन पुढे रघुवंशाचा संपूर्ण उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून सूर्यवंशी असलेल्या या रघुवंशाचं सर्वात मुख्य प्रतीक म्हणून त्या ठिकाणी सूर्य हे त्या ध्वजावरती ठेवलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं हिंदू धर्माचं सर्वोच्च प्रतीक म्हणून जो ओंकार त्या ठिकाणी ध्वजावरती आहे, त्या पीत ध्वजावरती ओमच्या बाबत तर आपण सर्व जाणतात. अ उ म या मात्रा ज्या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याच्या प्रत्येक अक्षराची ब्रह्मा विष्णू महेश्वर ही देवता त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि या अशा सकल देवता आणि या ध्वजाचे जे पूजनाचे जे विधी आहेत, त्याला ध्वजाकारे केतू म्हणजे ध्वजाचा जो अधिपती आहे हा केतू सांगितलेला आहे. परंतु त्या ठिकाणी राम जन्मभूमीच्या संदर्भात हनुमंतरायांना असं वरदान होतं. म्हणजे काही ठिकाणी असे उल्लेख आहेत की रामाच्या ध्वजेवरती हनुमंत देखील त्या ठिकाणी संरक्षणाला आलेले आहेत आणि असतात, नित्य असतात. त्यामुळे हा ध्वज हनुमंतरायांच्या स्वाधीन केला जातो
असं सांगितलेलं आहे आणि हनुमंतराय त्या ठिकाणी संपूर्ण रक्षण पाहत असतात. कारण अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष हनुमंतरायांवरती आहे असं त्या ठिकाणी सांगितलंय. आणि ध्वजाकारे केतू या ध्वजाचं संपूर्ण पूजन करून धर्मशास्त्रामध्ये जे जे विशेष संकल्प देखील त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, जी. आपण त्या ठिकाणी याचाही एक थोडक्यात अगदी विचार करू की समस्त ग्राम भक्त देश यांच्याकरता संपूर्ण निश्रेय त्या ठिकाणी प्राप्त व्हावं आणि आमच्या देशामध्ये धनधान्य क्षुभादी त्याचप्रमाणे सर्वांची वंशवृत्ती जी. अभ्युदया आणि निश्रेय प्राप्त्यर्थम समस्त पूर्वजनानाम या प्रासाद मध्ये जे अनुरेणू आलेले आहेत एवढ्या वर्षापर्यंत ब्रह्मलोक प्राप्त्यर्थम या ध्वजाचं पूजन शास्त्राने त्या ठिकाणी ब्रह्मलोक प्राप्त आहे. रामचंद्र देवता प्रीत्यर्थम ध्वजदंड प्रतिष्ठा अहम करिष्ये असं म्हणून मोदीजी आज या ठिकाणी संकल्प सोडतील. जी, त्या जी. संकल्पामध्ये देखील काय असावं? कितना मटेरियल भिजवाऊं? 20 किलो और 700 जी. हो, आज या राम जन्मभूमीचं संपूर्ण जे बांधकाम आहे ते पूर्ण होऊन अनेक इतर उपदेवतांचं देखील त्या ठिकाणी पूजन होणार आहे. जी महाराज, आता जसं तुम्ही हे सगळं महात्म्य सांगितलं त्याच पद्धतीनं अयोध्येमध्ये जसा पद्धतीनं हा सगळा उत्साह पाहायला मिळणार आहे, ठिकठिकाणी संपूर्ण देशभरात हा सगळा उत्साह आहे. काळाराम मंदिरामध्ये आज या निमित्तानं कुठल्या विशेष पूजा विधी होणार आहेत, तिथे नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्या सोहळ्याचं महात्म्य असेल? आज काळाराम मंदिरामध्ये देखील अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. सकाळी आमच्या मंदिरामध्ये भव्य अशी काकडा आरती झाली. आता प्रभू रामचंद्रांचं माध्यान्ह पूजन या ठिकाणी सुरू आहे. एक्झॅक्ट जो ध्वजपूजनाचाच वेळ आहे त्याच माध्यान्ह अपराह्न पूजेच्या वेळेला रामरायांची महाआरती आज या ठिकाणी संपन्न होईल. त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील प्रभू रामचंद्रांची जी शयनारती असते ती देखील आज अत्यंत भव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. सर्व भाविकांना प्रसाद याची निर्मिती त्या ठिकाणी दिली आहे. प्रत्येक भाविक आज नाशिककर अत्यंत आनंदाने काळारामाच्या दर्शनाला येत आहेत. सकाळपासूनच मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. निश्चित निश्चित. महाराज धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. पुढे न्यूजवर या सगळ्या संदर्भात आजच्या सोहळ्यानिमित्ताचं जे महात्म्य आहे ते सांगितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज अयोध्येमध्ये हा जो भव्य दिव्य धर्म